माग गेले ना पर म्हणजे अजूनही कॉन्फिडन्स तो येत नाहीये की असं माणसांच्यात मोबाईल घेऊन जाणं. माझा मोरल डाऊन झाला असं बऱ्याचशा लोकांचा होत असणार आहे 100%. जो पण तुम्हाला मी सेटअप दाखवला तर मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ अजून बनवणार की मी फोटो ब्लॉगिंगसाठी कोणता सेटअप यूज करतो किंवा कमी बजेटमध्ये कोणत्या वस्तू आपण यूज करू शकतो मोटो ब्लॉगिंगला किंवा रेग्युलर ब्लॉगिंगसाठी आपण काय काय यूज करू शकतो. तर राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचं प्लॅनिंग असं आहे की जी आपली गाडी जी आपण नीट करायला टाकली होती त्यांचा फोन आलता की गाडीचा जो खालून रेडिएटर आहे तो रेडिएटर धडकून आतमध्ये गेलाय, कारण आपल्या गाडीची हाईट कमी आहे. तर ते आतमध्ये गेल्यामुळे काय झालं, त्याचं एसी विंड जो पाईप आहे एसी पाईप तो डॅमेज झालेला आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की ते सगळं खोलून ते ओढावं लागेल बाहेर, आणि बाहेर ओढून मग ते पाईप आपल्याला रिपेअर करावं लागणार आहे. तर आज आपल्याला ते काम करून घ्यायचं आहे दिवसभर. आता किती वेळ लागतोय नाही सांगू शकत, कारण ते वडायला परत तिथं गर्दी वगैरे दुसरीकडे आता डेंटिंगच्या ठिकाणी आपल्याला गाडी न्यायची आहे. तर किती वेळ लागतोय माहित नाही, तुम्हाला मी दाखवतोच. तर आपण आवरूयात आणि जाऊयात, ठीक आहे. आणि या आपण तोपर्यंत चहा वगैरे नाश्ता तर करूयात. बघा चाय आणि बिस्किट, क्रॅक जॅक. कोणतं खायचं? क्रॅक जॅक खाऊया, हे देव ठेवून. मंडळी आवरूयात आणि आपण जाऊयात. तर आपण आता निघतोय आणि आपल्याला दोन्ही कामं करायची आज, नाही का. आता कोणती ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट एक तर आहे आपली गाडी जी की आपल्याला आणायची आणि डेंटिंग पेंटिंगच्या ठिकाणी टाकायची. आणि दुसरं काम आहे आपल्याला आपल्या हेल्मेटचं जो आहे ह्याचं पण टेस्टिंग करायचं आहे, कारण हे निघत आलंय, ह्याची गॅरंटी नाही राहिली. आणि बघूयात, हे जर पडलं तर आपण आपलं जे पहिलं आहे ते बसवणार आहे, बाकी हे काढून टाकणार आहे, ठीक आहे. आत्ता गिरायची का नंतर करायची हे पण कळना, पण नाही तर आत्ताच करूयात टेस्ट, म्हणजे दोन्ही पण कामं होऊन जातील, ठीक आहे. तर चला जाऊयात. हे माग गेले ना पर सगळं खोलायचं. गाडीची अवस्था बघितली तुम्ही, खतरनाक. एक म्हणजे आता काय बोलण्यासारखं राहिलंच नाही. पूर्ण खालनं दबलंय, चेस्ट ते ज्याच्यावरती ते माउंट झालंय ते सुद्धा क्रॅक झालंय. आता ते उद्याच्याला सगळं ते खोलावं लागेल, पूर्ण रेडिएटर ते शेजारचं अजून ते एसीचं ते काय असतंय ते सगळं खोलावं लागेल. ते ओढून बाहेर काढावं लागणार आहे, आणि बाहेर काढून मग ते परत वेल्डिंग करून परत बसवायचं. कुटाणा वाढलेला आहे आपला, बराचसा कुटाणा वाढलाय. ते बघा आमच्या मॅडम काय करतात, तुम्ही नुसतं बाय करा, दुसरं काय करू. तर चला आपण माईकचं आणि जे माउंट आहे त्याचं दोघांचंही बघूयात काय अवस्था आहे. आवाज व्यवस्थित येतोय, ह्याचं कसं काय परिस्थिती आईला, हे तुम्हाला तर वाटतं निघतं का काय. हलतोय मित्रांनो ते, म्हणजे क्लिप आहे ना, तो क्लिप हलतोय. कुठून जाऊ, इकडून जाऊयात स्टँड करून आणि फिरून येऊयात. इकडून जाऊ आणि तिकडून येऊ. मला वाटत मित्रांनो टिकल. फक्त आता मला काय आहे की याच्यामुळे मी पण जो माईक टाकलेला आहे त्याची तरी क्लिअरिटी कळेल की कशी आहे का. पहिलाच आपला माईक चांगला होता, या दोन गोष्टी आपल्याला समजतील. आता रेकॉर्ड कसं होतंय कसं नाही त्याच्यावरती ते समजेल. आणि याचं तर मला काही शाश्वती तर वाटेना चिन्माउंटची. तो सेफ्टी वाटतो. त्याचा पहिला आपला होता ना ग्रिपवाला,
बेल्टवाला, तो मला सेफ्टी फील होतो. कारण ते फिट फिट असते ना बेल्टमध्ये, असं चिटकवायचं वगैरे काय तसलं भानगडच नाही. आणि आपलं मोबाईलचं वेट जास्त आहे ना, मोबाईलचं वेट जास्त असते. गोप्रोचं वेट मला माहित नाही ऍक्च्युली किती असते काय, पण मोबाईलचं बऱ्यापैकी वेट आहे ना. तेच गोष्ट आपल्याला टेस्ट करायची होती, बाकी काय नाही. पण आपल्याकडे अशी मला असं वाटतंय की अजूनही माझे कॉन्फिडन्स, म्हणजे मला असं वाटायचा विषय नाही, ऍक्च्युलीमध्येच माझ्या म्हणजे अजूनही कॉन्फिडन्स तो येत नाहीये की असं माणसांच्यात मोबाईल घेऊन जाणं किंवा काय हे गोष्टी, ते अजूनही माझ्याच्यानं जुळणार, लाज लगत होतंय. तर मित्रांनो, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुमच्या कमेंटची आणि लाईकची गरज आहे मला. त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर माझा कॉन्फिडन्स अजूनही वाढेल. आणि मला माझी जी भीती आहे की बाबा माणसं काय बोलतील काय नाही, किंवा कॅमेरा काढून आपण माणसांच्यात बोलतो, तर ही जी भीती आहे मला ती काढायची मित्रांनो. त्याच्यासाठी तुमच्या साथीची मला गरज आहे. आणि ज्याच्यामुळे बरेचसे लोक ना, मला वाटतंय ब्लॉगिंग किंवा युट्यूब वगैरे आहे ना, ते असं मधूनच सोडून देत असतील. स्टार्टिंगला गरम गरम जोशीमध्ये तसं सगळेजण करतात, मी सुद्धा चालू केलं गरम जोशीमध्ये. पण नंतर मी 3-4 महिने 4-5 महिने मी डिस झालो. माझा मोरल डाऊन झाला. असं बऱ्याचशा लोकांचा होत असणारे 100%, म्हणजे 100 पैकी 90 किंवा 99%, 90% धरून त्याला लोक बॅकफूटवर येतात या यूट्यूबवरती. मित्रांनो, नवीन यूट्यूबर आहे, तुमचं सपोर्ट आवश्यक आहे आणि तुम्ही सपोर्ट करत राहा मला, ही माझी तुमच्याकडे खूप मोठी मागणी आहे. गाडीची अवस्था बघितलीच तुम्ही, यासाठी मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला म्हणलं होतं की गाड्या जपून वापरायला शिका, गाड्या जपून वापरा मित्रांनो. कारण कुठली पण गाडी असू द्या किंवा कुठली वस्तू असू द्या, ज्यावेळेस काम काढतं ना त्यावेळेस लय जोरात फटका बसतो. आता त्या गाडीचा AC पाईप फुटलेला आहे, तो बदलावा लागणार आहे. काल AC वाला काय म्हणला, परवा 2-3 दिवसावर पहिले वडून घ्यावं लागल, सरळ करावं लागल, मग आपल्याला पाईप बदलावं लागल. नाही तर मी आत्ता गॅस भरून द्यायचो आणि नंतर परत लिकेज झाल्यावरती परत तुम्हाला डबल ताप व्हायचा. तर विषय असा झाला मित्रांनो. जे पण गोष्टी तर त्या करा, व्यवस्थित जपून वापरा. कारण वस्तू एकदा खराब व्हायला लागल्यावरती परत मूड अपसेट होतो, खर्च होतो. आणि इनिशियल लेवलला खर्च होणं, ह्या अशा टायमिंगला खर्च होणं चुकीचं आहे ना, नाही का. दुष्काळात पेरावा. तर आता बहुतेक उद्या संध्याकाळपर्यंत ते म्हणतात गाडी देतो म्हणून, बघूयात कसं होतंय. जर गाडी भेटली आपल्याला तर वेल एंड बेटर, नाही तर परवा दिवशी भेटेल, काय विषय नाही. पण गाडी तर व्यवस्थित होईल. तर दुसरी गोष्ट, आपण जे माईकचं जे टेस्टिंग केलं तर आपल्याला माईक बंडल लागलेला आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल 100%. कारण गाडी जर 30च्या स्पीडला तुम्ही जर नीट चेक केलं ना, तर गाडी जर 25-30च्या स्पीडला गेलं तरी आवाज ब्रेक होतोय, फाटतोय, आवाजच क्लिअर आहे ना. तर जो आपला पहिला माईक होता तर तोच आपण यूज करणार आहे. हा माईक रिटर्न करून टाकूयात हा माईक, कारण माईक मध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की जो पण मी ब्लॉग बनवतोय तो तुम्हाला आवडतोय का? आवडत असेल तर मित्रांनो तसा रिस्पॉन्स द्या, लाईक करत राहा, बघत जावा. की तुम्हाला मी काल सांगितलं की माझं मी चॅनलचं नाव चेंज केलं होतं, चॅनलच सर्च होईना. मी परत पहिलं होतं तेच नाव मी रेग्युलर करतोय, राहुल पवार ब्लॉगनं आहे तेच नाव आपण करतोय परत. तर मी नाव पुन्हा चेंज केलंय आज. आणि जे हँडल नेम आहे तो 8 दिवसानंतर चेंज होणार आहे. आता काय होत नाहीये, तिथे येते की 8 दिवसानंतर तुम्ही चेंज करू शकता. तर हाच होता मित्रांनो, जे पण होतं ते. आज दिवसभर आपलं जे काम झालं, ते गाडी आपण आणली, पेंटिंग तिथं सोडली,
त्यांना दाखवलं सगळं काय प्रॉब्लेम आहे काय नाही, ते बोलले सगळं व्यवस्थित करून देतो. पण खात्रीची व्यक्ती काय असं नाही, कंटिन्यू रुटीनवरच आहे ना, ओळख आहे त्याच्यामुळे आपण तिथं सोडलेलं आहे ती गाडी. आणि राहिलं जो पण तुम्हाला मी सेटअप दाखवला, तर मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ अजून बनवणार की मी मोटो ब्लॉगिंगसाठी कोणता कोणता सेटअप यूज करतो. कारण बरेचशी आता मंडळी अशी आहेत, बरीचशी मित्रमंडळी आहेत की त्यांना काय यूज करायचं काय नाही, किंवा कमी बजेटमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आपण यूज करू शकतो मोटो ब्लॉगिंगला, किंवा रेग्युलर ब्लॉगिंगसाठी आपण काय काय यूज करू शकतो. तर ह्या गोष्टींची माहिती त्यांना भेटणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. आणि मी कोणत्या कोणत्या वस्तू वापरतो हे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. म्हणजे काल ज्या दाखवल्या ते वेगळ्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून कोणत्या वस्तू यूज करतोय, कोणते कोणते गॅजेट यूज करतोय, हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे. तर असंच बनत राहा मित्रांनो, असंच प्रेम राहू द्या तुमचं. आणि आता आपला चॅनल जर सर्चिंग मध्ये आलाच तर वेल अँड गुड, नाही तर मी कंटिन्यू व्हिडिओ तर टाकतच राहणार आहे. ज्या पण वेळेस सर्चिंगला येईल चॅनल त्यावेळेस रिस्पॉन्स द्या. आणि आता जर तुम्हाला माझे व्हिडिओ पोहोचत असतील तर आत्ताही रिस्पॉन्स द्या मित्रांनो. आणि जे पण आहे ते आपण बघूयात कसं काय होतं या गाडीचं. कारण मला थोडंसं नाही का अपसेट फील होतंय. कारण गाडी जर जवळ नसली ना, किंवा कोणती आपली वस्तू जवळ नसल्यावरती असं अपसेट फील होतं मित्रांनो. तर काही हरकत नाहीये, जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं. इथून पुढे आपण चांगलं लक्ष देऊयात गाड्यांवरती. आणि आपली कालू जी आहे तुम्ही बघितली MT-50 एक नंबर रिस्पॉन्स देते मित्रांनो. आता बघूयात आपण त्याच्यावरती लवकर एखादा राईड प्लॅन करूयात कसं. आता आपण हा व्लॉग इथं सेंड करूयात. माझ्या व्हिडिओ कशा वाटतात मित्रांनो हे नक्की मला कळवा तुम्ही. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो, कमेंट करा. कारण तुमच्या कमेंटमुळे मला कळणार आहे की माझ्या व्हिडिओ कशा आहेत. अजून काय चेंजेस करायचे असतील तर तुम्ही मला नक्कीच ते कमेंट करून कळवा. मी त्या पद्धतीने अजूनही बेटर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. काय बघतीस हा, काय चाललंय यार. पळाली आत चित्तर पळाला आतमध्ये आमचं. हा केसाचा अवतार तर बघितला ना कसा केलाय. हाडळ तरी वरी असा अवतार केलाय. घरी राहून बघा कसा अवतार आहे. हा शी असते घरी राहून. चला बाय 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 बाय.